राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा ने पछाडलेले काही लोक कुठल्या थराला जातील याचा नियम नाही. म्हणजे सगळी पातळी त्यांनी सोडून दिलेली, सभ्यतेची सगळी पातळी सोडून दिलेली. त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय आहे की मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या हातात असली पाहिजे. 50,000 कोटीचं दरवर्षी बजेट असलेली ही महापालिका, ही सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी काही करून आपल्या ताब्यात असली पाहिजे. आणि मग मराठी माणूस धोक्यात आहे, त्याचं अस्तित्व धोक्यात आहे, मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे. या बुरख्याच्या आड हे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले मुंबई पालिकेवर ताबा मिळवण्यासाठी मराठी माणसाला पुढे करतायत. मराठी माणूस भोळा आहे, प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. मग त्याच्या या स्वभावाला फुंकर घालायची आणि आपला कुटील हेतू साध्य करायचा. एक तुम्हाला छोटंसं मी क्लिप दाखवतो, ती क्लिप पहा. कशा पद्धतीनं BMC साठी जाहिरातबाजी होते. आता मराठी माणसा जागा हो रात्र वैराची आहे. हे पोस्टर बघा, आणि हे पोस्टर कुठे आहे? जरा या साईडला बघा, माझ्या डाव्या साईडला. ही आहे स्मशानभूमीची जागा. या लोकांनी स्मशानभूमी सुद्धा सोडली नाही. स्मशानभूमीत सुद्धा हे जाहिरातबाजी करतात. पहा हे लोक कुठल्या थराला गेलेत. हे त्यांनी पोस्टर कुठं लावलंय, ती जागा पहा. स्मशानाची जागा आहे हो. तिथं सुद्धा मराठी माणसासाठी म्हणून यांनी जे लावलेलं पोस्टर आहे ना, यांना त्या स्मशानामध्ये दुःखी कष्टी माणसाचं दुःख नाही, त्यांना यांचा स्वार्थ दिसतो. त्या जळणाऱ्या माणसाच्या चितेवर यांना स्वतःच्या भाकऱ्या भाजायच्या आहेत. अरे किमान स्मशानाला तरी तुम्ही मोकळं सोडायला पाहिजे होतं रे. स्मशानात सुद्धा तुम्ही राजकारण सुरू केलं. एवढं मराठी माणसाच्या भावनेत हात घालताय तुम्ही. लोक कोणत्या वेदनेत दुःखात तिथे येईल असते. कुणाचा बाप गेलेला असतो, कुणाची आई गेलेली असती, कुणाची पत्नी गेलेली असती, कुणाची मुलगी गेलेली असती, कुणाचा मुलगा गेलेला असतो, कुणाचा नवरा गेलेला असतो. आणि तिथं सुद्धा तुम्ही राजकारण. मराठी माणसा, तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. अरे मराठी माणूस सक्षम आहे आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. त्यांना तुमची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःहून स्वतःकडे नेतृत्व घेतलं. तुम्हाला दिलं कोणी नेतृत्व? मराठी माणसं नेतृत्व करणारे अनेक नेते आहेत, निस्वार्थी आहेत, तुमच्यासारखे स्वार्थी नाही आहेत. गळ्यात कॅमेरा अडकून अब्जाधीश झालेला हा मराठी माणसाचा नेता होऊ शकतो कसा? अरे तुम्ही एवढे दुष्ट आहात की स्मशानाच्या जागी एखादी सुगी उभा करून खाली स्मशानांवर तुमचं दुकान सुद्धा तुम्ही लावताल. तुम्हाला काय मराठी माणसाचं हित आहे का? मराठी पोरांची डोके भडकवायची, खळखट्याक करायचं, मग ते पोरं घालतात कोर्टाच्या चक्रा, बसतात जेलमध्ये जाऊन. तुम्ही आपलं तुमच्या राजेशाही महलात आराम करता. अरे स्मशान तरी सोडा, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. मी त्या कार्यकर्त्याचं फारच कौतुक करतोय की ज्यांनी स्मशानात नेऊन ही पोस्टर लावलंय. तो कोण कार्यकर्ता माहित नाही, त्याचं जाहीर अभिनंदन. त्याचं नाव कळालं असतं तर मी त्याचं नाव घेऊन अभिनंदन केलं असतं. त्यांनी बरोबर ही पोस्टर स्मशानात लिहून लावले. या दोघांची अभद्र युती, मराठी माणसाच्या हितासाठी म्हणून मराठी माणसाच्या आडून आपला स्वार्थ साध्य करणारी ही युती स्मशानात नेऊन सोडा असं तर या कार्यकर्त्याला सुचवायचं नाही. कार्यकर्त्या, ह्या अज्ञान कार्यकर्ता, गुमनाम कार्यकर्ता, तुझं जाहीर आभार, तुझे जाहीर आभार. धन्यवाद.